मी वडापाव बनवत आहे. तर असा बघा झणझणीत मस्त वडापाव झालेला आहे. वडापाव चटणी. तर त्याच्यासाठी साहित्य बघा, मिरच्या घेतलेल्या आहेत, आलं, लसूण, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि ही बटाटे उकडून घेतलेले आहेत छान असे मस्त. तर त्याचं हे खूप बाकीचं होतं ते मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. तर त्याचं आता मस्त फोडणी द्यायची आहे भाजीला. जिरं टाकलेलं आहे, राई टाकलेली आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. तर असं छान असे कढीपत्ता हे करून टाकून घेतलेलं आहे, मस्त झालं आहे. आता ते मिक्सरला लावून घेतलेलं वाटण ते मी फोडणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि थोडीशी धनेपूड टाकली, हळद टाकलेली आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे चवीपुरती. तर असं छान भाजून घेतलेलं आहे ते आता. तर बघा असे बटाटे मी चिरून घेतलेले नाही आहेत, कुस्करून घेतलेले आहेत असे छान असे. तर ही बघा भाजी अशी झालेली आहे माझी मस्त अशी भाजी. आता मी वडा बनवायसाठी बेसन थोडं अर्धी वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि आता हा हे मिक्स करून घेणार आहे मी असं छान असं. थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि चमच्यानं असं मी हलवते आहे बघा हे मस्त असं. तर असं चमच्यानं जास्त चांगलं असं करून घ्यायचं आहे म्हणजे छान वडे होत आहेत मस्त असे गरम गरम. हे बघा आता मी असे वडे करून घेतलेले आहेत आणि आता सोडते आहे मी तेलामध्ये. तर छान असे वडे मस्त भाजून पण आलेले आहेत. हे बघा तयार झालेले आहेत वडे. तर तुम्ही असे करून बघा, छान लागतात वडे, मस्तच लागतात चवीला. आपण भाजी बटाट्याची चिरून वगैरे करतो तशी नाही करायची. तर मी दाखवली तशी करून बघा भाजी, छान लागते चवीला पण मस्तच लागते. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याला विसरू नका, आठवणीने करा. आणि आता माझी वडे अशी मस्त झालेली आहेत तळून. तर ही बघा चटणी पण मस्त झालेली आहे आणि ही बघा आता खायला बसलेत. चला या खायला मस्त. आणि करून बघा अशी कशी झाली ती सांगा. मस्त चटणी पण मी बनवलेली आहे साईडला ओल्या मिरचीची, मस्त लागते छान.